तर नमस्कार मित्रांनो, आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि हा व्हिडिओ फक्त असाच म्हणजे एका जागी स्टेबल राहून कसा काही व्हिडिओ बनते ते बघायसाठी हा व्हिडिओ शूट करून बघत आहे. आता रात्रीचे करीब म्हणजे जवळपास 12 वाजत आले. 10-15 मिनिटं बाकी असे आहेत. तर म्हणजे असं बघावसाठी मी हा व्हिडिओ शूट करून बघत आहे की कसा येते बा, म्हणजे एका जागी स्टेबल राहिलेला व्हिडिओ आणि ब्लॉगवाला व्हिडिओ. तर मी क्वालिटी चेक करायसाठी हा व्हिडिओ बनवत आहे आणि हा व्हिडिओ अपलोड पण करणार आहे. तर तुम्ही मला सांगा की कॅमेराची क्वालिटी कशी आहे, म्हणजे त्यानुसार मला कळेल कॅमेरा क्वालिटी ठीक आहे की नाही आहे. म्हणजे लेन्स फोकस येऊन राहिली की नाही येऊन राहिली ते बघायसाठी आहे, म्हणजे बघायचं आहे. म्हणजे मोबाईल जेवढे म्हणजे बाकी मोबाईल येते त्यांच्यापेक्षा कॅमेऱ्याची व्हिडिओ क्वालिटी छान असते की मोबाईलची क्वालिटी छान असते, ते बघायसाठी आपण चेक करून राहिलो. तर मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा की कॅमेरा क्वालिटी आणि फोनची क्वालिटी कोणती चांगली आहे, बेस्ट आहे. तर ते मला कळवा. त्यानुसार मग मी व्हिडिओ बनवणं सुरू करेन की कोणती बेस्ट आहे. तर व्हिडिओ पसंत आल्यास नक्की सबस्क्राईब आणि शेअर करा. आणि हा व्हिडिओ कॅनन 700D म्हणून रेकॉर्ड होऊन राहिला. तर कुणाला माहिती हवी असेल कॅनन 700D, तर मला याची परफेक्ट आणि मला एक्सपिरियन्स नाही आहे कॅमेरा म्हणजे चालवण्याची. बट मी प्रयत्न करत आहे आणि मला नॉलेज नाही ह्या कॅमेऱ्याबद्दल तेवढं. बट जेवढं होईल तेवढं मी करत आहे आणि हळूहळू येईल मला नॉलेज त्या कॅमेऱ्याचं. आणि कुणाला माहीत असेल की माझा एक एक प्रॉब्लेम येऊन राहिला, जो कॅमेऱ्यामध्ये जेव्हा मी ब्लॉग बनवते ना, तेव्हा बॅकग्राऊंड मधलं ब्लर होऊन जाते व्हिडिओ मधला. तर मी दिसतो, माझ्या फोकस होते, बट मागचं ब्लर होऊन जाते. जसं समजा मी आहे, माझ्या साईडला वाईफ आहे मागे, तर ते ब्लर होऊन जाते, ते दिसत नाही. तर तो प्रॉब्लेम मी युट्यूबवर बघितलाय, पण तो प्रॉब्लेम काही सॉल्व्ह झाला नाही माझ्याच्यानं. तर कॅमेरावाल्याकडे व्हिडिओ जात असेल तर त्यांनी प्लीज माझी मदत करा आणि त्या प्रॉब्लेमचं मला सोल्युशन द्या. म्हणजे मला समजणार तुम्ही काय करत, म्हणजे कसं करायचं. ब्लॉग बनवताना म्हणजे काय, बॅकग्राऊंडचं दिसलं पाहिजे ना. ब्लर झालं तर मग त्याचा काय फायदा. मला काय समजून नाही राहिलं. मी खूप युट्यूबवर बघितलं पण मला काही तो व्हिडिओ भेटला नाही. तर तुम्हाला माहीत असेल तर तुम्ही मला कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि माझी पण मदत करा. मी पण तुमची मदत करतो, म्हणजे तुम्हाला पण समजून येते. हा कॅनन 700D म्हणून रेकॉर्ड होऊन राहिला व्हिडिओ. तर तुम्हाला पसंत आल्यास नक्की लाईक करा. थँक्यू.